या कथेमध्ये गेल्या भागात आपण पाहिले की लक्ष्मी आईला त्यांच्या दोन्ही सुनांनी सरिता आणि प्रियाने किती त्रास दिला. त्यांनी चोरीचा खोटा आरोप लावून लक्ष्मी आईला अपमानित केलं आणि घरातच एक परकी व्यक्ती असल्यासारखी वागणूक दिली. साधं जेवणसुद्धा नीट दिलं नाही, ज्यामुळे लक्ष्मी आईला किती वेळा तरी एकदा उपाशीत झोपावं लागलं. आणि त्या मंदिरात गेल्या तेव्हा त्यांना तिथे कसे आकाश आणि नीता भेटल्या. आणि जेव्हा त्या घरी माघारी आल्या आणि त्यांनी त्यांच्या खोलीला पाहिले तर त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. शेवटी काय होतं त्या खोलीमध्ये? लक्ष्मी आईसोबत काय झाले? त्यांची दोन्ही मुलं त्यांची साथ देतील की त्यांच्या नवऱ्याची शिकवण त्यांच्या कामाला येईल? पुढे काय होईल? तर चला या कथेमध्ये पुढे जाऊया. लक्ष्मी आईची खोली पूर्ण अस्ताव्यस्त झाली होती. त्यांचे अंथरूण पांघरूण पूर्ण विस्कटीत झाले होते. त्यांच्या कपाटाचा दरवाजा उघडाच होता आणि त्यातील कपडे सगळीकडे पसरले होते. खोलीमध्ये सरिता आणि प्रिया काहीतरी शोधत होत्या. दोघांच्याही डोळ्यात राग दिसून येत होता आणि त्यांच्या वागणुकीतून हे स्पष्ट दिसत होते की त्या काहीतरी महत्त्वाची वस्तू शोधत होत्या. हे पाहून लक्ष्मी आई एकदम थक्क झाल्या. हे काय करत आहात तुम्ही दोघी? त्यांचा आवाज थरथरत होता. तरी पण त्यांनी हिम्मत करून विचारले. सरिताने लक्ष्मी आईकडे रागाने पाहिले आणि जागेवर उभी राहिली. बरं झालं तुम्ही आलात. आता खरं खरं सांगा, पैसे कुठे ठेवलेत? लक्ष्मी आईने विचारले. कुठले पैसे? तेव्हा प्रिया टोमणे मारत बोलते की अहो तेच पैसे जे तुम्ही चोरले होते किचनमधून. आम्ही पूर्ण घरामध्ये शोधलं पण आम्हाला कुठेच भेटले नाहीत. लक्ष्मी आईंना असे वाटले की त्यांच्या पायाखालून जमीन सरकली आहे, कारण त्यांच्या स्वतःच्या सुना त्यांच्यावर चोरीचा आरोप लावत होत्या. मी कोणतेही पैसे घेतले नाहीत. लक्ष्मी आईचा आवाज छोटा झाला. तुम्ही दोघी शुद्धीत तर आहात ना? एवढा वाईट आरोप माझ्यावर करताय? लक्ष्मी आई थोडी हिंमत करून बोलल्या. तेव्हा सरिता मोठ्या रागात बोलते की अरे वा, म्हणजे आता आम्हालाच ज्ञान देणार? हे बघा आई, हा ड्रामा बंद करा तुम्ही आणि गुपचूप पैसे काढून द्या, नाहीतर ठीक नाही होणार. आणि पैसे नाहीत भेटले तर बघा तुमचं काय हाल होतील ते. प्रिया टोमणे मारत बोलते. परत बोलू नका आम्ही तुम्हाला पहिले सांगितले नाही म्हणून. नाहीतर या घरात आता तुमची गरजच काय आहे? लक्ष्मी आई अजून थरथर कापायला लागल्या. त्यांना समजत नव्हतं की असा काय गुन्हा केला आहे, त्याची शिक्षा त्या भोगत आहेत. त्या छोट्या आवाजात बोलतात की बाळांनो, मी खरंच कोणतेही पैसे घेतले नाहीत. तुम्ही लोक माझ्यावरती एवढा मोठा आरोप नका करू. लक्ष्मी आईचे मन पूर्ण तुटून गेले होते. त्यांनी आशाभरी नजरेने दरवाजाकडे पाहिले, या विचाराने की त्यांची मुले येऊन त्यांचं ऐकतील. पण घरात कोणालाही पडले नव्हते. हे माहिती करून घ्यायचे की त्यांच्या आईला काय वाटत असेल. मग लक्ष्मी आईच थरथरत्या आवाजात बोलते की बाळा, मी कोणती चोरी केली नाही. तेव्हा सरिता हात झिंजाडत बोलते की अरे वा, आता तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करायला लागलाय वाटतं. जर तुम्ही पैसे नाही घेतले तर मग कोण घेऊन गेले? पैसे काय हवेत उडाले का? सगळ्या घरात आम्ही शोधले पण पैसे नाही मिळाले नाहीत. आता तर पूर्ण विश्वास आहे की पैसे तुमच्याकडेच आहेत. प्रिया आईकडे पाहून बोलली. आता भोळ्यापणाचा आव आणायची काही गरज नाही. जर पैसे नाहीत भेटले तर तुमचं या घरामध्ये राहणे अवघड करेल. लक्ष्मी आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने आपल्या बेडकडे पाहिले आणि जड पावलाने जाऊन त्यावर बसले. त्यांचे जड झालेले डोळे सुनबाईंच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होते, पण त्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये स्वतःसाठी थोडे देखील प्रेम किंवा आपुलकी दिसून आली नाही. सरिता रागाने लालबुंद झाली होती. तिने थोडाही विचार न करता आईच्या हातातून त्यांची पिशवी झटकन ओढून घेतली आणि म्हणाली, बघू तरी याच्यात काही लपवून ठेवलं आहे. होऊ शकतं यातच पैसे लपवून ठेवले असावे. लक्ष्मी आई घाबरत म्हणाली. नाही सुनबाई, याच्यात काही नाही. माझ्या काही जुन्या वस्तू आहेत. पण सरिताने त्यांचे एकसुद्धा ऐकलं नाही. तिने पटकन पिशवीची गाठ उघडली आणि त्यातील सर्व सामान जमिनीवर काढून टाकले. त्या पिशवीत काही जुने कपडे, एक फाटलेली चादर, एक छोटासा आरसा आणि एक फोटो जो त्यांच्या नवऱ्याचा होता. प्रिया खाली पडलेला फोटो पाहून बोलते की कमाल झाली.
आता यामध्ये पैसे नाहीत, पण या फालतू वस्तूनेच पिशवी भरली आहे. तेव्हा सरितासुद्धा बोलते की मला तर वाटले होते की यामध्ये पैसे असतील, पण निघाले काय तर हे बेकार सामान. तिने रागात लाथ मारून ते सर्व सामान सगळीकडे विस्कटून टाकले. लक्ष्मी आईच्या डोळ्यातील अश्रू मात्र काही थांबायचे नाव घेत नव्हते. त्यांनी थरथरत्या हाताने ते सामान एकत्र करण्याचा प्रयत्न केला. ते सामान एकत्र करतेवेळी त्यांची नजर त्या फळांवरती पडली जे नीताने त्यांना दिली होती. त्यातील काही सफरचंद आणि केळी समोरच पडली होती. त्यामुळे ते सरिता आणि प्रिया यांच्या नजरेत पडले. ते नजरेत पडताच सरिता आणि प्रिया चकित होतात आणि लगेच सरिता रागाने बोलते की बघितलं, या बोलत होत्या की मी पैसे नाहीत चोरले. जर पैसे चोरले नाहीत तर हे सफरचंद आणि केळी कुठून आले? हे काय झाडावरून तोडून आणलेत? प्रियासुद्धा पटकन बोलते, बरोबर बोललात ताई तुम्ही. लक्ष्मी आई हकलत बोलते, ही फळे मी नाही विकत घेतली. मला नीताने एवढे बोलेपर्यंत सरिता मध्येच त्यांच्या बोलण्याला काढते. अच्छा, तर आता तुम्ही खोटे बोलणार? ती तुमची मैत्रीण तुम्हाला का फळे देईल? प्रिया टोमणे मारत बोलली, का नाही देणार? आता घरात भीक मागायची पाळी आली आहे. लक्ष्मी आई बेबस होऊन म्हणाली, बाळा नीता मला जेव्हा फळं देत होती तेव्हा मी नको म्हटले होते, तरी पण तिने जबरदस्ती ठेवले होते. हे ऐकताच सरिता रागाने बोलते, अरे वा, आता चोरी करता करता खोटी कारणेसुद्धा बनवायला लागले की. तेव्हा प्रियासुद्धा लगेच म्हणाली, नाहीतरी ही खराब सडलेली फळे आमच्या काहीच कामाची नाहीत. असं बोलत तिने त्या फळांना लाथ मारून दूर केले. बास करा, लक्ष्मी आई अचानक कठोर आवाजात बोलली. खूप ऐकलं मी, आत्ता नाही. त्यांना रागात पाहून सरिता आणि प्रियाने एकमेकींकडे पाहिले आणि खांदा वर करून तिथून निघून गेल्या जसे की काही झालंच नाही. नंतर लक्ष्मी आईने त्यांच्या नवऱ्याचा फोटो उचलला आणि त्यांच्या हृदयाला लावला. तिचे ओठ थरथर कापत होते, डोळ्यात दुःख होते. तिने पिशवीतलं बाकीचं सामान एकत्र केलं आणि सावकाश जाऊन बेडवर बसली. लक्ष्मी आई भिजलेल्या डोळ्यांनी चोहीकडे व पडलेल्या वस्तूंना पाहत होती. आज तिच्याकडे फक्त अश्रू होते आणि एका खोलीवर असलेले दुःख जे त्यांच्या जगण्याचा हिस्सा बनलं होतं. लक्ष्मी आईचे डोळे ओले होते, पण आता त्यांच्या मनाला शांती वाटत होती, कारण आज त्या पहिल्यांदाच त्यांच्या सुनांना रागात काही बोलल्या होत्या. लक्ष्मी आई त्यांच्या नवऱ्याचा फोटो हातात घेऊन बेडवर बसून त्या फोटोला एकटक पाहत बोलले, बघताय ना तुमची लक्ष्मी किती मजबूर झाली आहे. मग तिने तो फोटो स्वतःच्या मांडीवर ठेवून हलक्या हाताने त्याला गुंजारू लागली आणि म्हणाली, पहिलेसुद्धा कितीतरी संकट आली होती, पण तेव्हा तुम्ही होता ठीक करण्यासाठी, पण आत्ता मी एकटी आहे. खोलीच्या बाहेर सरिता आणि प्रिया अजूनसुद्धा कुजबूज करत होत्या. चला, पैसे नाहीत भेटले तर नसू द्या, तर पण त्यांच्यावर आपला पूर्ण राग तरी काढायला मिळाला. आता आई जास्त वेळ सहन नाही करणार, प्रिया हसून बोलली. पण यांना अद्दल घडवणं गरजेचं होतं. जर असं नसतं केलं तर माहीत नाही किती लोकांकडे भीक मागत बसले असतात. लक्ष्मी आईने त्यांचे हे बोलणे ऐकले होते, पण आता त्यांना काहीच फरक पडत नव्हता. त्या फक्त फोटोलाच पाहत बसल्या होत्या, जसे की त्यांच्याकडून काही अपेक्षाच होत्या. मी कधी विचारसुद्धा केला नव्हता की माझ्याच घरात मी परकी होईन म्हणून. लक्ष्मी आईच्या डोळ्यातील अश्रू फोटोच्या काचेवर पडून सर्वत्र पसरले. मग त्यांनी पटकन साडीच्या पदराने ते अश्रू पुसून फोटोला हळूच कपाटात ठेवले आणि स्वतःला सांभाळून बेडवर झोपल्या. रात्रीचा अंधार हळूहळू खोलीला घेरायला लागला होता. लक्ष्मी आईचं मन मात्र दुसरं कुठेतरीच लागलं होतं. आता अजून नाही मला काहीतरी करावं लागेल, मी अशी नाही राहू शकत. त्यांनी मनातच एक निर्णय घेतला. लक्ष्मी आई हळूहळू उठली आणि थरथरत्या हाताने कपाटाच्या कोण्यामध्ये ठेवलेल्या जुन्या स्टीलच्या डब्याला बाहेर काढला. त्यांच्या डोळ्यात एक बेचैनी होती, जशी की त्यांना काही महत्त्वाची गोष्ट ठेवली असावी, ज्याला कोणत्याही परिस्थितीत मिळवायचे होते. तिने थरथरत्या हाताने हळूच त्या डब्याचे टोपण उघडले. आतमध्ये काही जुने कागदपत्र, काही सिक्के आणि एक माळ ठेवली होती. पण लक्ष्मी आईची नजर काही दुसऱ्या वस्तूलाच शोधत होती. त्यांनी डब्यामध्ये हात घातला आणि आतमधल्या वस्तूंना इकडे तिकडे सरकवू लागल्या. त्यांची बोटे कोणत्या तरी खास वस्तूला शोधत होती. अचानक त्यांना एक
थंड धातूची वस्तू असल्याचा स्पर्श झाला आणि ती म्हणजे एक चावी होती. लक्ष्मी आईने त्या चावीला आपल्या बोटांमध्ये घट्ट पकडले. त्यांचे डोळे थोडं ओले झाले. ती हीच चावी होती जी राजाराम रावांनी त्यांना काही वर्षापूर्वी दिली होती. लक्ष्मी, या चावीला सांभाळून ठेव. याच्यामध्ये तुझ्या नावाचा हक्क आहे. राजाराम रावांचे बोलणे त्यांच्या कानात गुंजू लागले. तिने हळूहळू चावीला गुंजारले आणि परत तिला घट्ट पकडले. तिचं काळीचं जोरात धडधड करत होतं. तिला वाटू लागलं की हे चावीचं रहस्यच माझ्या दुःखांपासून मला सुटकारा मिळवून देऊ शकतं. ती काही वेळ त्या चावीला हातातच घट्ट धरून बसली आणि राजाराम रावांच्या त्या बोलण्याला आठवू लागली. नंतर तिने एक खोल श्वास घेतला आणि हळूच बडबडली, आता वेळ आली आहे. लक्ष्मी आईच्या डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागले. बिचारी राजाराम रावांनी त्यांना का दिली होती आणि त्यांनी या चावीला एवढं सांभाळून ठेवायला का सांगितलं होतं? यात तुझ्या नावाचा हक्क आहे. राजाराम रावांचे बोलणे त्यांच्या कानात गुंजू लागले. त्या हळूहळू जुन्या आठवणीत रमू लागल्या. राजारामराव सतत बोलत असायचे की ते त्यांच्या मुलांवर खूप प्रेम करतात. पण लक्ष्मी आईला एक खास शिकवण देऊन गेले होते. हे बघ लक्ष्मी, माणसाचा स्वभाव हा वेळेनुसार बदलत असतो. जे आज आपल्याला डोक्यावर बसवतात ते उद्या आपल्याला परकेसुद्धा करू शकतात. पण तुझा हक्क तुझ्यापासून कोणीच हिसकावून नाही घेऊ शकत. जर कधी वेळ बदलली आणि तुला वाटायला लागले की तुझा अपमान करत आहे, तेव्हा या चावीचा उपयोग कर. लक्ष्मी आईचे डोळे भरून आले. बहुतेक राजाराम रावांना पुढे जाऊन असे होणार आहे हे पहिलेच कळालं होतं. त्यांची मुले आणि सोना लक्ष्मीसोबत असे वागू शकतात हे त्यांना पहिले समजले असावे. लक्ष्मी आईने थरथरत्या हाताने त्या चावीला अजून घट्ट पकडले. ही चावी त्यांच्या त्या हक्काशी जोडली असावी ज्याला तिच्या मुलांनी आणि सूनबाईंनी पहिलेच हिसकावून घेतली होती. या चावीच्या मागे काही कागदपत्र आहेत का? राजारामरावांनी माझ्या सुरक्षेसाठी काही योजना केली होती का? त्यांचं काळी जोरजोरात धडधडू लागले. आता तिला या चावीचं रहस्य जाणून घ्यायचं होतं. त्यांना माहीत करून घ्यायचं होतं यात असं काय आहे की राजारामरावांनी एवढे वर्ष मला सांभाळून ठेवायला सांगितलं होतं. लक्ष्मी आईच्या डोळ्यात पाणी होतं, पण आता त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता, जसा एखादा आशेचा किरण दिसला असावा. त्या विचार करू लागल्या की तीच चावी आहे का जी राजारामरावांनी मला दिली होती. तेव्हा अचानक तिला तो दिवस आठवला जेव्हा राजारामरावांनी ही चावी हातात देऊन बोलले होते की लक्ष्मी, ही चावी फक्त तुझ्यासाठी आहे. याला सांभाळून ठेव आणि कधी गरज पडली तर बँकेत जाऊन या चावीला बँक मॅनेजरला दाखव. तो तुला सर्व काही समजावून सांगेल. बँक मॅनेजर असं काय आहे याच्यात? राजारामराव असं का म्हटलं होतं? पण आता लक्ष्मी आईला काही समजत नव्हतं. तिला फक्त हेच आठवत होतं की राजारामरावांनी या चावीबद्दल त्यांच्याशी खूप गंभीरतेने बोलले होते. लक्ष्मी आईने तिचे डोळे पुसले आणि त्या चावीला तिच्या पदराच्या कोपऱ्याला घट्ट बांधले. मला पहिले बँकेत जावे लागेल, तिथेच काही खरं आहे ते समजेल. तिने मनातच विचार केला. पण आता या चावीबद्दल कोणाला माहीत नाही पडले पाहिजे. तिने पटकन त्या डब्याला कपाटामध्ये ठेवले आणि जसे काही झालेच नाही या असे दाखवत बेडवर जाऊन बसल्या. रात्र खूप झाली होती. सगळीकडे शांतता होती, पण भुकेमुळे लक्ष्मी आई व्याकुळ झाली होती. दिवसभराची थकावट आणि लागलेली भूक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. तरी पण सरिताने एकदाही त्यांना जेवणासाठी विचारलं नव्हतं. लक्ष्मी आईला आता या सगळ्याची सवय झाली होती, पण आज त्यांना भूक काही जास्तच लागली होती. बेडवर पडून त्यांनी झोपायचा खूप प्रयत्न केला, पण झोप मात्र कोसो दूर होती. भुकेमुळे त्यांच्या पोटात दुखायला लागले होते. पण त्यांना माहीत होतं की या घरात आता कोणीही त्यांना विचारायला येणार नाही की जेवण केलं की नाही. आता फक्त सकाळ होण्याचीच वाट पाहत त्यांनी डोळे बंद केले. पण आता तिच्या मनात हेच चालू होते की सकाळ होताच पहिले बँकेत जाऊन या चावीचं काय रहस्य आहे ते जाणून घ्यायला हवं. काही वेळानंतर दिवसभराच्या थकावटीने त्यांचे डोळे जड झाले आणि शेवटी तिला कशी झोप लागली हे तिलासुद्धा कळले नाही.
सकाळ झाली आणि सकाळची पहिली किरणे खोलीमध्ये पडली, पण लक्ष्मी आईचे डोळे पहिलेच उघडले होते. बहुतेक भुकेमुळे किंवा त्या असंख्य प्रश्नांनी जे रात्री तिच्या मनात फिरत होते. तिने हळूहळू थकलेल्या शरीराला सावरायचा प्रयत्न केला आणि उठून बसली. खोलीमध्ये रात्री सुनबाईंनी विस्कटून टाकलेले ते सामान तसंच्या तसंच होतं, पण तिला आता या गोष्टीची बिलकुलसुद्धा काळजी नव्हती, कारण तिच्या मनात एकच विचार चालू होता, तो म्हणजे बँकेत जाऊन या चावीचं रहस्य जाणून घेणे. ती पटकन उठून तिची पिशवी घेऊन हळूहळू चालत दरवाजापर्यंत आली, पण तिने जसा दरवाजा उघडला तशी समोर सरिता उभी होती. कुठे चालला ताई? सरिताने पटकन विचारले. लक्ष्मी आईने एक क्षण विचार केला आणि शांत आवाजात बोलली की सुनबाई, मी मंदिरात चालली आहे. सरिताने आईला डोक्यापासून पायापर्यंत पाहिले आणि म्हणाली की मला तर नाही वाटत की तुम्ही मंदिरात चाललात आहात. मला वाटते की तुम्ही दुसरीकडे कुठेतरी चालला आहात. माहीत नाही आता कोणता नवीन ड्रामा करायला चालला आहात. लक्ष्मी आई काहीच नाही बोलली आणि चेहऱ्यावर एक हलकं हसू आणत पुढे निघून गेली. दरवाजाजवळ उभा असणारा राजेश आत्तापर्यंत सगळं गुपचूप बघत राहिला होता. त्याला पण काही बोलणं महत्त्वाचं वाटलं नाही. फक्त आपल्या आईला जाते वेळेस बघत राहिला. आत्तापर्यंत काही प्रश्न न करता त्याने काळजी दाखवली. दरवाजातून बाहेर पाय ठेवताच सकाळची थंड हवा जाणवली. बहुतेक माझं नशीबसुद्धा या थंड हवेप्रमाणे सुखाचे क्षण घेऊन आले आहे, असं त्यांनी स्वतःलाच म्हणाल्या आणि झपाझप पावलं टाकत बँकेच्या दिशेने निघाल्या. लक्ष्मी आई हळूहळू चालत बँकेच्या जवळ आल्या. त्यांच्या मनात अनेक प्रश्नांनी थैमान घातलं होतं. खरंच ही चावी माझं नशीब बदलेल? खरंच राजाराम रावांनी जे सांगितलं होतं ते खरं होईल? जेव्हा त्या बँकेत पोहोचल्या तेव्हा बँकेत खूपच गर्दी होती. त्या हळूहळू लाईनमध्ये बराच वेळ उभा राहिल्या होत्या. थोड्या वेळाने त्यांचा नंबर आला तेव्हा त्या मॅनेजरला बोलल्या, बाळा, माझे पती राजाराम रावांनी ही चावी मला दिली होती. ते म्हणाले होते की ही चावी बँकेमध्ये दाखव. मॅनेजरने चावी पाहिली आणि कम्प्युटरच्या स्क्रीनवर काहीतरी चेक करू लागला. काही क्षणातच त्याचा चेहरा आश्चर्यचकित झाला. तो लगेच उठला आणि आतल्या केबिनमध्ये निघून गेला. थोड्या वेळाने तो माघारी आला तेव्हा त्याच्याबरोबर एक बँकेचा अधिकारी होता. तेव्हा ते म्हणाले, लक्ष्मी आई, तुम्ही आमच्याबरोबर चला, तुमच्याबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे. लक्ष्मी आईचं हृदय धडधड करू लागलं. लक्ष्मी आई त्या अधिकाऱ्यांसोबत केबिनमध्ये निघून गेल्या. काही क्षणातच त्यांचे जीवन पूर्णपणे बदलणार होतं. लक्ष्मी आई केबिनच्या आतमध्ये गेल्या. तिथे मॅनेजरबरोबर आणखी एक अधिकारी बसला होता. लक्ष्मी आईने जसं केबिनमध्ये पाऊल टाकलं, त्या अधिकाऱ्याने उभा राहून लक्ष्मी आईचं अभिनंदन केलं आणि म्हणाल्या, आई बसा. तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. लक्ष्मी आई थोडी घाबरली होती. त्यांच्या जीवनात असं काही झालेलं नव्हतं की बँकेचे अधिकारी त्यांचा एवढा सन्मान करते. त्यांनी लक्ष्मी आईला खुर्चीमध्ये बसायला सांगितलं. बाळा, मला समजत नाही आहे. माझ्या पतीने एवढंच सांगितलं होतं की चावी बँकेमध्ये दाखवायची आहे. मॅनेजर हसत म्हणाले, लक्ष्मी आई, ही कुठली साधारण चावी नाही. ही चावी तुमचे पती राजाराम रावांनी काही वर्षापूर्वी या बँकेमध्ये लॉकर उघडलं होतं. ही त्याची चावी आहे. लॉकर? लक्ष्मी आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, आता पुढे काय होईल? त्या लॉकरमध्ये काय असेल? खरंच लक्ष्मी आईचं जीवन बदलून जाईल. तेव्हाच तिथल्या दुसऱ्या अधिकारी म्हणाला, लक्ष्मी आई, हे लॉकर तुमच्या नावाने आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या आहेत. तुम्हाला तुमची ओळख करावी लागेल. बँकेचे तेवढे नियमच आहेत. आम्हाला तुमची ओळखपत्राची गरज लागेल. लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या, बाळा, हे मला पहिलंच माहीत आहे. माझ्या पतीने मला पहिलंच सांगितलं होतं की चावी बँकेत घेऊन जाशील तेव्हा बरोबर तुझं आधार कार्ड आणि ओळखपत्र जरूर घेऊन जा. एवढं बोलून त्यांनी बरोबर आणलेलं आधार कार्ड आणि ओळखपत्र त्या बँक अधिकाऱ्याला दिलं. लक्ष्मी आईचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं होतं. त्यांचे पती राजाराम रावांनी कधी यांच्याबद्दल सांगितलं नव्हतं की बँकेत त्यांच्या नावाने एक लॉकर आहे.
त्यांच्या मनात प्रश्न येऊ लागले. शेवटी काय असेल त्या लॉकरमध्ये? मॅनेजरने ओळखपत्राची प्रक्रिया पूर्ण केली आणि एका कर्मचाऱ्याला बोलावून घेतले. तो कर्मचारी त्यांना लॉकर रूमकडे घेऊन आला. त्या कर्मचाऱ्याने एक खास लॉकर समोर थांबला आणि म्हणाला, लक्ष्मीआई, हेच तुमचं लॉकर आहे. तुम्ही तुमच्या चावीने याला खोलू शकता. लक्ष्मी आईचे हात थरथर कापू लागले होते. त्यांनी त्या लॉकरमध्ये चावी घालून हलकी चावी फिरवली. एक टक असा आवाज झाला आणि लॉकर उघडलं गेलं. त्यांचे डोळे आश्चर्यचकित झाले. लॉकरमध्ये राजारामरावांनी योगायोगाने काही वस्तू, दागिने, जमिनीचे कागद आणि एक मोठं पत्र. त्याच्यावर लिहिलं होतं, हे फक्त लक्ष्मीसाठी. लक्ष्मीबाईंचे डोळे भरून आले. त्यांनी थरथरत्या हाताने ते पत्र घेतलं आणि उघडलं. त्याच्यामध्ये एक चिठ्ठी होती. त्यामध्ये राजारामरावांनी स्वतः त्यांच्या हाताने लिहिलेलं होतं, प्रिय लक्ष्मी, आता तू ही चिठ्ठी वाचत आहेस. कदाचित मी या जगात नसेल. माझे प्रयत्न चालूच होते की तुला कोणत्या गोष्टीची कमी नाही पडणार. मी जे काही कमावलं ते तुझ्या नावाने केलं आहे. हे तुझ्या सुरक्षेसाठी आहे. या लॉकरमधले दागिने, जमिनीचे कागद आणि बँकेतले जमा केलेले पैसे हे सगळे तुझे आहेत. तुला कोणाच्या पुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही. लक्षात ठेव, तू एकटी नाहीस. मी सदैव तुझ्याबरोबर आहे. लक्ष्मी आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना राजारामरावांची प्रत्येक गोष्ट आठवू लागली. त्यांच्या हृदयाला एक नवीन ताकद आली. आता पुढे काय होईल? लक्ष्मी आई या पैशाचं आणि संपत्तीचं काय करेल? लक्ष्मी आई तिच्या मुला आणि सुनांकडे जाईल का, की दुसरा कोणता निर्णय घेतील? लक्ष्मी आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. पण यावेळेस हे अश्रू दुःखाचे नसून ते अश्रू आत्मविश्वासाचे होते. राजारामरावांची ती चिठ्ठी लक्ष्मी आईने हृदयाला धरली आणि दीर्घ श्वास घेऊन आयुष्यात जे दुःख आलं होतं, आज त्याला तोडायची ताकद मिळाली होती. त्यांनी लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांना आणि जमिनीच्या कागदांना लक्ष देऊन बघितलं. बँकेत जमा केलेले पैसे पण भरपूर होते. बँकेतल्या मॅनेजरने हळूच म्हणाला, आई, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे सगळे पैसे तुमच्या सेव्हिंग्ज अकाउंटला ट्रान्स्फर करू शकता आणि तुम्हाला जर गरज लागली तर तुम्ही ते काढूसुद्धा शकता. लक्ष्मी आईने विश्वासाने म्हणाले, मला थोडे पैसे काढायचे आहेत आणि बाकीचे अकाउंटला ट्रान्स्फर करायचे आहेत. मॅनेजर त्यांचे शब्द ऐकून हसला. त्याला समजलं होतं की एक साधारण वयोवृद्ध स्त्री नाही, पण ही एक अशी महिला आहे की तिच्या आयुष्यात संघर्ष सहन करून तिचा सन्मान कसा जपून ठेवायचा. थोड्याच वेळात ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले गेले आणि काही पैसे त्यांना त्यांच्या हातामध्ये दिले. त्यांनी ते जमिनीचे कागद आणि दागिने ते सरळ बॅगमध्ये ठेवलं. त्या बँकेतून बाहेर निघाल्या तेव्हा सूर्याचं ऊन कडक होतं. पण आता त्यांच्या जीवनातला अंधार हा कायमचा निघून जाणार होता. आता प्रश्न होता, त्या आत्ता परत घरी जातील जिथे त्यांना त्यांचा अपमान, तिरस्कार याच्याशिवाय काहीच मिळालं नाही. त्यांनी ठाम निर्णय घेतला होता की आता या कोणाचंही टोमणे ऐकून घेणार नाहीत, कोणाच्यावरती अवलंबून राहणार नाहीत. पण आता पुढचं पाऊल काय होतं? काय ते आपल्या मुलांना शिक्षा करतील का ते दुसरा रस्ता निवडतील? बँकेतून बाहेर येताच लक्ष्मी आईने एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या हातामध्ये बँकेची बॅग होती. त्या बॅगेमध्ये त्यांचे पती राजारामरावांनी ठेवलेली संपत्ती, जमिनीचे कागद आणि रोकड होती. आणि पण आता त्यांच्यावरती कोणतंच ओझं नव्हतं. त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला. माघारी जाण्याचा प्रश्नच नव्हता. तिथे फक्त अपमान आणि टोमणे होते. त्यांनी आता स्वतःला स्वातंत्र्य दिलं होतं. आत्ता त्यांना त्यांचे जीवन नव्याने सुरू करायचं होतं. तेव्हाच त्यांना पाठीमागून कोणीतरी आवाज दिला, लक्ष्मी आई. त्यांनी वळून पाहिलं. आकाश, तोच. त्यांनीच काही दिवसापूर्वी त्यांची अवस्था बघून चिंता व्यक्त केली होती. तो काही गडबडीत त्यांच्याजवळ आला आणि बोलला, लक्ष्मी आई, तुम्ही इथे बँकेत? लक्ष्मी आईने हसत म्हणाल्या, बाळा, एक जरुरी काम होतं. मी आता माझं जीवन माझ्या पद्धतीने जगणार आहे. आकाशला त्यांच्या डोळ्यामध्ये आत्मविश्वास दिसला, पण एकटेपणाची आज पण त्यांच्या डोळ्यामध्ये दिसली. तो लगेच म्हणाला, आई, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझ्याबरोबर चला. मी अगोदर पण म्हणालो होतो. लक्ष्मी आईने त्याच्याकडे बघितलं. त्यांना आकाशचे शब्द खरे वाटू लागले, पण त्या कोणावरतीही अवलंबून राहणाऱ्या नव्हत्या. बाळा, मी आता माझ्यासाठीच जगायचं ठरवलं आहे.
मी कोणावरती आश्रितासारखं नाही राहू शकत. आकाश बसून म्हणाला, कोण म्हणलं तुम्हाला तुम्ही आश्रिता आहात म्हणून? आईचं घर हे तिचं घर असतं. तुम्हाला जोपर्यंत राहायचं आहे तोपर्यंत राहा आणि जेव्हा तुमचं मन करेल तेव्हा तुम्ही तुमचा रस्ता निवडा. पण एक अट आहे, अगोदर माझ्याबरोबर चला. सिया पण तुमची आठवण काढत होती. सिया आकाशची बायको. त्या दिवशी आकाशने आपल्याकडे राहायला चला असा म्हणाला होता. त्या दिवशी सियासुद्धा भावूक होऊन म्हणाली होती की आजपासून तुम्ही आमची आई आहात. ठीक आहे बाळा, पण फक्त काही दिवसांसाठी. जेव्हा आकाश आणि लक्ष्मी आई घरी पोचल्या तेव्हा दरवाजामध्ये सिया उभी होती. तिने हातामध्ये पूजेचं ताट घेतलं होतं आणि लक्ष्मी आईचं स्वागत करून प्रेमाने म्हणाली, आई, आत्ता काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही आमच्यासोबत आहात. आतमध्ये जात असताना त्यांना एक वेगळीच जाणीव झाली. किती कोणी टोमणे मारणार नव्हतं तर कोणी अपमानित करणारं नव्हतं. जेवणाच्या टेबलावरती आणि स्वतः तिच्या हाताने त्यांना जेवण ताटामध्ये वाढलं होतं. आई, मी तुमच्या आवडीचं डाळ आणि पुरी बनवली आहे. तुम्हाला आवडते ना? लक्ष्मी आईचे डोळे भरून आल्यासारखे झाले. बाळा, मला काय पसंत आहे हे ओळखणारे व्यक्ती माझ्या आयुष्यातून निघून गेला. सिया हसत हसत म्हणाली, आता हे घर पण तुमचंच आहे आई. संध्याकाळी खोलीमध्ये बसल्यानंतर लक्ष्मी आईने बँकेची फाईल उघडली. आता त्यांच्याकडे एक नवं आयुष्य होतं. आता त्या स्वतःसाठी जगणार नव्हत्या. आकाश आणि सियासमोर त्यांनी एक निर्णय घेतला, या संपत्तीचा उपयोग मी त्या लोकांसाठी करणार आहे जे लोक माझ्यासारखे बेघर आहेत. मी एक अनाथ आश्रम उघडणार आहे. तिथे वृद्ध त्यांच्या सन्मानासारखं राहता येईल. त्यांना त्यांचा अधिकार मिळेल. आकाश आणि सिया गर्वाने त्यांच्याकडे बघत होते. आई, ही गोष्ट तर खूप चांगली आहे, आकाश म्हणाला. लक्ष्मी आईने एक दीर्घ श्वास घेतला. आता मी फक्त जिवंत नाही राहणार, तर मी दुसऱ्यासाठी जगणार. पण त्या अगोदर मला काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. काय होता शेवटचा? लक्ष्मी आईचा निर्णय. लक्ष्मी आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, आता मी त्या घरी जाणार. पण एकदमच शांत झाल्या. खोलीमध्ये शांतता पसरली. आकाश आणि सिया त्यांच्या डोळ्यातले भाव वाचण्याचे प्रयत्न करत होते. लक्ष्मी आईने डोळ्यातले अश्रू थांबवत एक दृढ निश्चय करत म्हणाल्या, बाळा, तू उद्या मला एक चांगल्या वकिलाकडे घेऊन चल. लक्ष्मी आईच्या डोळ्यामध्ये आता कुठलीच भीती नव्हती. आत्ताच्या एक नवीन सकाळ होण्याची वाट बघत होत्या. एक अशी सकाळ जी त्यांच्या आत्मसन्मान आणि अधिकाराची नवीन गोष्ट लिहायची. संध्याकाळ झाली होती, पण लक्ष्मी आईचा काहीच पत्ता नव्हता. राकेश, सरिता, विजय आणि प्रिया खूपच अस्वस्थ झाले होते. आई आत्तापर्यंत का नाही आली? हे काय झालं? सरिताने नाराजीच्या स्वरात विचारलं. विजयने पण तिच्या शब्दाला मान हलवली. हो वहिनी, सकाळ मंदिरामध्ये जाते म्हणून गेली होती, पण आता संध्याकाळ होत आली आहे. राकेश, जो आत्तापर्यंत शांत बसला होता, तो हळू आवाजात म्हणाला, काही कुठे झालं तर नसेल ना? सरिताने रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, अहो सोडून द्या, अशी कुठली गोष्ट होणार नाही. हा गेले असतील एखाद्या मैत्रिणीकडे, आपल्यावर ते नाराज झाले असतील. प्रिया, ते आत्तापर्यंत गप्प होती. ती हळू आवाजात म्हणाली, पण आई असं कधी करत नव्हत्या. किती पण उशीर झाला तर त्या न सांगता कुठेच थांबत नाहीत. खरंच त्यांच्याबरोबर काही चुकीचं तर झालं नसेल ना? आत्तापर्यंत जे लोक लक्ष्मी आईला घरात असून काही फरक पडत नव्हता, तेच लोक आत्ता अस्वस्थतेने दरवाजाकडे पाहत बसले होते. रात्रभर लक्ष्मी आई घरी आली नाही तेव्हा राकेश आणि विजयला चिंता वाटू लागली. सकाळ होताच दोघेही शेजापाजाऱ्यांशी विचारणा करू लागले, पण कोणालाच लक्ष्मी आईविषयी काही माहिती नव्हती. त्यांची कोणती मैत्रीणसुद्धा नव्हती जी तिच्यासोबत रात्रभर राहू शकतात. आता घरी आणि शेजारी पाजारी घाबरू लागले. प्रियाने नाराजीच्या स्वरात म्हणाली, मला तर वाटत आहे की आपण पोलीस कंप्लेंट करावी, कारण आई संपूर्ण दिवस घरी आलेल्या नाहीत. कुठे काही झालं तर नसेल ना? तेवढ्यात सरिता लगेच म्हणाली, अगं काय बोलत आहेस तू? तू पोलिसांकडे आपण चुकून पण जाणार नाही. पोलीस तर उलट शंकेच्या नजरेने आपल्याकडेच पाहतील. आपल्यालाच विचारतील की सकाळपासून तुम्ही का कंप्लेंट केली नाही.
आणि कसले कसले ते प्रश्न विचारत बसतील. विजयने पण मान हलवून होकार दिला. हो वहिनी, तुम्ही बरोबर बोलत आहात. आई म्हातारी आहे. असं काहीतरी झालं असेल की ती रस्ता चुकली असेल, नाहीतर कुठली तरी नातेवाईकांकडे गेली असेल. पहिल्यांदा आपणच तिला शोधून काढलं पाहिजे. सरिता तिला कोणती चिंता नसल्यासारखी म्हणाली. अरे जाऊ दे ना, गेली तर. टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. ती काय आता छोटं बाळ आहे का? येईल ती स्वतः घरी. आणि आपल्या आल्याशिवाय तिला आहे तरी कोण? आणि त्या म्हातारीला कोण घेणार आहे स्वतःजवळ ठेवून? विजयने रागातच सरिताला म्हणाला, वहिनी, कमीत कमी थोडी तरी इज्जतीने शब्द वापरा. शेवटी ती आमची आई आहे. तेव्हा सरिता म्हणाली, मला माहीत आहे तुम्हा दोघांची ती आई आहे. पण एक सांगा, न सांगता कोणी असं निघून जातं का? आणि एवढी रात्र झाली तरी माघारी आली नाही, तर आपण काय समजायचं? राकेश जो शांत बसला होता तो आवाजातच म्हणाला, सरिता तुझं बरोबर आहे. आपल्याला कुठलं टेन्शन घेण्याची काही गरज नाही. आई कुठे पण असो, जर माघारी यायचं असेल तर ती स्वतः येईल. सरिताने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, चला आता हे सोडून द्या आणि जेवण करून घ्या. सकाळपर्यंत बघू. आई नाही आली तर काय करायचं ते विचार करू. राकेशने पण होकार दिला. हा आता ह्यावेळेस काहीच करू शकत नाही. खूप भूक लागली आहे. आधी जेवण करून घेऊ. विजयने राकेशला विरोध करताच, अरे दादा, आई एवढ्या वेळ कधी बाहेर नाही थांबत. सरिताने त्याची शब्द अर्ध्यातच थांबवले. बस करा, आता जास्तच इमोशनल बनू नका. जेव्हा माघारी येईल तेव्हा बघू. आता या शब्दाने वेळ खराब करू नका. असं वाटत होतं की आता सगळ्यांनी मनावर घेतलं आहे. ही आई आली तरी काही गरज नाही आम्हाला. लक्ष्मी आई आज आरामात झोपल्या होत्या. एवढ्या दिवसातून आज त्यांनी पोटभर जेवण केलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरती एक तेज आलं होतं. पण ते खूप दिवसांनी सकाळ झाली. तेवढ्यात सिया लक्ष्मी आईजवळ आली आणि प्रेमाने म्हणाली, आई सकाळ झाली आहे. तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या. मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. लक्ष्मी आई उठून रियाकडे पाहत हसू लागल्या. त्यांना असं वाटत होतं की कोणीतरी आपला विचार करत आहे, कोणाला तरी आपली पर्वा आहे. त्या अंथरुणामधून उठल्या आणि वॉशरूममध्ये जाऊन हात तोंड धुवून बाहेर आल्या आणि येऊन पाहिलं तर जेवणाच्या टेबलवरती गरमागरम पराठे, दही आणि चहा ठेवला होता. सिया प्रेमाने म्हणाली, आई बसा, आज मी माझ्या हाताने तुम्हाला भरवणार आहे. लक्ष्मी आईचे डोळे भरून आले. त्यांनी थरथर त्या हाताने सियाचा हात पकडला आणि म्हणाल्या, बाळा, जेवढं तू मला प्रेम देत आहेस, काश तेवढंच प्रेम माझ्या सुना मला थोडं सन्मान देतात तर हे दिवस बघायची गरज नाही पडणार. सिया आणि खाली वाकून त्यांना नमस्कार केला आणि म्हणाली, आई, जे झालं ते विसरून जा. आता तुम्ही आमच्या परिवाराचा एक हिस्सा आहात आणि आम्ही तुम्हाला खुश ठेवणार. लक्ष्मी आईने डोक्यावर हात फिरवला आणि पहिल्यांदा त्या एवढ्या हसल्या. पण त्यांच्या मनात एक दृढ निश्चय होता. आता त्यांना त्यांच्या हक्कासाठी उभं राहायचं होतं. नाश्ता झाल्यानंतर लक्ष्मी आईने सिया आणि आकाशला म्हणाल्या, बाळा, मला माझ्या हक्कासाठी उभं राहायचं आहे. आज मला एका चांगल्या वकिलाकडे घेऊन चल. तेवढ्यात आकाश म्हणाला, आई, मी आधीच एका चांगल्या वकिलाबरोबर बोललो आहे. ते खूप चांगले आहेत आणि अनुभवी आहेत. आता आपण त्यांच्याकडे जात आहोत. लक्ष्मी आईने मान हलवली आणि आपला पदर नीट केला. त्यांच्या चेहऱ्यावरती आता पहिल्यासारखी लाचारी नव्हती, पण आत्मविश्वास दिसत नव्हता. आकाशने गाडी काढली आणि दोघेही वकिलाकडे गेले. वकिलाने लक्ष्मी आईचे शब्द नीट ऐकले आणि गंभीर आवाजात म्हणाली, आई, तुम्ही यावेळेस खूप चांगला विचार केला आहे. लक्ष्मी आईच्या डोळ्यात आता कुठलाही संकोच नव्हता. त्यांनी दृढ आवाजात म्हणाल्या, हो वकील साहेब, मी फक्त संपत्तीतून बेदखल करून कागद बनवत नाही, तर मी पेपरमध्ये एक जाहिरात देणार आहे. मी या दुनियेला सांगणार आहे की माझी मुलं माझ्या संपत्तीतून आणि माझ्यापासून त्यांचं काही देणं घेणं नाही आहे. मी आता त्यांना माझ्या संपत्तीतून बेदखल करत आहे आणि आजपासून त्यांचं आणि माझं कुठलंच नातं नाही. आकाश त्यांचे शब्द ऐकून हैराण झाला. आकाश लगेच म्हणाला, आई, तुम्ही एवढं मोठं पाऊल उचललं
खरंच तुम्ही असं करणार आहात? लक्ष्मी आईच्या डोळ्यातून अश्रू येत होते, पण ते अश्रू कमजोरीचे नव्हते, तर ताकदीचे अश्रू होते. लक्ष्मी आई म्हणाल्या, हो बाळा, ज्या आईला तिच्याच घरात 2 चपातीचे तुकडे तिच्या नशिबात नव्हते ना. हो, जेव्हा आपलीच मुलं आपल्याला ढकलून देतात, त्याने कोणत्याच मोहमायेत अडकून पडू नये. मी आता एक नवीन सुरुवात करणार आहे, जिथे सन्मान आणि प्रेम आहे, लालच आणि बेइज्जती नाही. वकिलाने मान खाली घातली आणि म्हणाला, ठीक आहे आई, आता मी कायद्याची कागद तयार करतो आणि पेपरमध्ये जाहिरात देण्यासाठी सुरुवात करतो. आकाशने लक्ष्मी आईचा हात पकडला आणि म्हणाला, आई, तुम्ही खरंच करून दाखवलं की एक आई प्रेमाने जन्म देऊ शकते, तर गरज पडली तर तीच आई स्वतःला वेगळं करू शकते. लक्ष्मी आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या की मी माझ्या पतीने जसं शिकवलं आहे तसंच मी वागणार आहे. जेव्हा सगळे रस्ते बंद झाले होते तेव्हा तेच होते. त्यांनी मला जी शिकवण दिली तीच आज उपयोगी आली. त्यांनी मला प्रत्येक वेळेस शिकवलं होतं की आत्मसन्मानाशिवाय मोठं काहीच नाही. तेव्हा आकाश म्हणाला, आणि आता तुम्ही एकटं नाही आहात आई, मी आणि सिया कायम तुमच्याबरोबर आहोत. लक्ष्मी आईच्या डोळ्यात पाणी होते, पण यावेळेस ते अश्रू दुःखाचे नव्हते, तर आत्मसन्मान आणि एक जीवन जगण्याची आशा होती. लक्ष्मी आईने हळू आवाजातच म्हणाले, बाळा, आता मी स्वतःसाठी जगणार आहे, माझ्या स्वाभिमानासोबत, कोणाच्या भीतीने नाही. त्यात एक नव्या प्रवासासाठी तयार झाल्या होत्या. तो एक नवा प्रवास जिथे सन्मान, आत्मनिर्भरता आणि स्वतःचं अस्तित्वाची ओळख बरोबरच पुढे जाणार. तेवढ्यात वकिलाने कागद तयार केले आणि म्हणाले, लक्ष्मी आई, आता तुम्हाला या कागदपत्रांवरती फक्त सही करायची आहे. आता ते कायद्यानुसार बनले आहेत. याच्यानंतर तुमच्या मुलांचा तुमच्या संपत्तीवरती कोणताच अधिकार किंवा हक्क राहणार नाही. लक्ष्मी आईने एक नजर त्या कागदावरती टाकली. वर्षानुवर्ष त्रास, अपमान आणि एकटेपणाचं दुःख त्यांच्या डोळ्यात उतरलं होतं, पण यावेळेस त्यांचे हात थरथर नाहीत कापले. लक्ष्मी आईने बिनधास्तपणे कागदावरती सही करून दिली. आकाश आणि सिया अभिमानाने लक्ष्मी आईकडे बघत होते. वकिलाने कागद घेत म्हणाले, तुम्ही निवांत राहा. उद्या सकाळी पेपरमध्ये ही जाहिरात नक्की येईल आणि कायद्याने तुमची मुलं आणि तुमचा काही संबंध राहणार नाही. वकिलाच्या ऑफिसमधून बाहेर पडताच आकाश लक्ष्मी आईला म्हणाला, आई, आता तुम्ही काय करणार आहात? सगळ्यात अगोदर मला उद्या माझ्या घरी जायचं आहे. आकाश सोबत असताना लक्ष्मी आईने स्वतःचा आत्मसन्मान परत मिळवला होता. त्या आत्ता कोणाचेही टोमणे ऐकून घेणाऱ्या किंवा अपमान सहन करून घेणाऱ्या साध्यासुध्या महिला नव्हत्या राहिल्या. आता त्यांनी निर्णय घेतला होता की स्वतःच्या त्रासापेक्षा तर स्वतःच्या निर्णयाने जगणार. आणि सगळ्यात पहिला निर्णय होता त्यांना त्यांच्या मुलांची औकात दाखवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मी आईने हातामध्ये पेपर घेतला. त्या पेपरचा एक कोपरा दुमटलेला होता. आज लक्ष्मी आईच्या डोळ्यांमध्ये ना दुःख होतं, ना कुठली माया ममता, फक्त एक कठोर निर्णय. लक्ष्मी आई आकाशसोबत त्याच घरासमोर उभ्या होत्या. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि दरवाजावर मोठ्याने आवाज दिला. थोड्या वेळाने दरवाजा उघडला. समोर पाहिले तर सरिता आणि प्रिया दोघीही उभ्या होत्या. त्यांनी लक्ष्मी आईंना बघताच लगेच टोमणे मारायला सुरुवात केली. अरे, तुम्ही आलात? कुठे होता 2 दिवस? पाठीमागून सुना दोन्हीही मुलं आली. लक्ष्मी आईंना बघून तेही आश्चर्यचकित झाले. राकेश म्हणाला, आई, तुला लाज वाटत नाही? असं कसं तू कोणाच्या पण घरी राहू शकते? लक्ष्मी आईच्या चेहऱ्यावरती थोडंसं हसू आलं, पण ते हसू लगेच शांत झालं. एक तुफान यायच्या अगोदरची ती पहिली शांतता होती. लक्ष्मी आईने तो पेपर घेतला आणि मुलाच्या हातात ठेवला. लक्ष्मी आई लगेच म्हणाल्या, वाच, हा पेपर वाच, मोठ्याने वाच. राकेशने पेपर घेतला आणि वाचायला सुरुवात केली आणि त्याच्या चेहऱ्यावरची रंगच उडाली. मी लक्ष्मी आई, मी माझ्या 2 मुलं आणि दोन्ही सुनांना बरोबर जे नातं आहे ते तोडत आहे. आता ती मुलं माझी मुलं म्हणण्याच्या लायक नाहीत. माझी सगळी संपत्ती आणि माझं घर हे माझ्या नावावरती आहे आणि मी या कायद्याने सगळं केलं आहे आणि माझ्या मृत्यूनंतरसुद्धा याच्यावरती कोणाचा अधिकार नसणार.
जे लोक मला स्वतःच्या घरात ठेवू शकत नाहीत, ते माझ्या संपत्तीचा आणि धनाचा हक्क नाही मागू शकत. पेपर वाचून राकेश, विजय, प्रिया आणि सरिता त्यांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. घरात सर्वत्र शांतता पसरली. राकेश हळू आवाजात म्हणाला, आई, हे सर्व काय आहे? लक्ष्मी आईने त्याच्या हातातला पेपर हिसकावून घेतला आणि राकेशच्या डोळ्यात पाहिलं आणि रागाने म्हणाले, तुम्हाला आई म्हणायचं नाहीस. जेव्हा मी रडत होते, तडपडत होते, तेव्हा तू माझी साथ नाही दिली. जेव्हा या सोना माझा अपमान करायचा, मला टोमणे मारायच्या, तेव्हा तू दुसरीकडे तोंड फिरवलंस. आता मीच तुम्हाला या घरातून बाहेर काढत आहे. मुलं आणि सोना सगळी गडबडून गेली. राकेश आणि विजय आईच्या पायावरती डोकं ठेवून माफी मागू लागले. आई, माफ कर ग मला, असं नको करू. तेव्हा सरिता रागाने ओरडत म्हणाली, आम्हाला या घरातून कोणी काढू शकत नाही. हे घर आमचं आहे. लक्ष्मी आईने सरिताच्या गालावरती एक जोरदार चापट मारली. लक्ष्मी आईंना त्यांच्याबद्दल जरासुद्धा प्रेम नाही आलं. लक्ष्मी आईने बघितला, कागद काढला आणि सरिताकडे फेकला. लक्ष्मी आई जोरदार आवाजातच म्हणाल्या, हे वाचून घे. हे घर फक्त आणि फक्त माझ्या नावावरती आहे आणि मी निर्णय घेतला आहे. घरामध्ये कोणाला जागा नाही. राकेशने थरथरत्या हाताने तो कागद हातामध्ये घेतला आणि वाचला. त्याच्या चेहऱ्यावरचा घाम तो पुसू लागला. विजय आईला ओरडू लागला, आई बोल ना, आम्हाला माफ कर ना. पण आता ऐकून घेणारं कोणीच नव्हतं. लक्ष्मी आई रागात बोलू लागली, तुम्ही लोक मला रोज माझा अपमान करायचा, मला टोमणे मारायचा. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही मला बोलायचा, माझी बेइज्जती करायचा. आईला घरातून बाहेर काढा, पण आईच्या संपत्तीवर हक्क जरूर मागायचा. पण आत्ता नाही, आता मला जे वाटेल तेच करणार. सरिताच्या डोळ्यामध्ये भीती दाटून आली. शेजारी लोक पण दरवाज्यामध्ये उभे राहून सगळं ऐकत होते. लक्ष्मी आई जोरात म्हणाल्या, चला, माझा शेवटचा निर्णय आहे. या घरातून बाहेर व्हा. या दरवाज्यात उभा राहायचा नाही. सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले होते. सगळे लक्ष्मी आईच्या पाया पडू लागले, माफी मागू लागले. पण आता वेळ गेली होती. लक्ष्मी आईने दरवाजा उघडला आणि म्हणाल्या, जा बाहेर, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन. आता फक्त हे घर माझं स्वतःच आहे, फक्त माझं. दोन्ही मुलं आणि सुना त्यांचं सामान घेऊन घरातून बाहेर पडले. लक्ष्मी आई आता घरात एकट्याच होत्या. लवकरच त्यांनी त्यांच्या घरामध्ये एक अनाथ आश्रम उघडलं, जिथे फक्त वृद्ध व्यक्तींनाच पोटभर जेवण आणि त्यांचा सन्मान होता. आश्रम चालवण्यासाठी आकाश आणि सिया त्यांनी भरपूर मदत केली. आता त्यात इथे सुखाने राहू लागल्या. त्यांच्या मुलांना आणि सुनांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.